महाराष्ट्रातील मराठी मुसलमानांच्या सामाजिक चळवळीचे उद्देश काय, हा महत्त्वाचा प्रश्न आज मी घेऊन आलो आहे। नंबर 1, सामाजिक चळवळी ह्या राजकीय क्षेत्राला प्रभावित करणाऱ्या असल्या तरच तुमच्या सामाजिक प्रश्नांचं सोल्युशन राजकीय क्षेत्रात बसलेल्या मंडळी देऊ शकतात, अन्यथा सामाजिक चळवळी हजारो वर्ष चालवा, त्या उठतात आणि बसतात, त्याचं सोल्युशन निघत नाही। कारण सामाजिक चळवळींचे उद्देश आपल्या समाजाला शैक्षणिक सवलती मिळवून देणे, शिक्षणाच्या चांगल्या योजना, शिक्षणाच्या चांगल्या संस्था स्थापित करून देणे। सामाजिक चळवळीचा उद्देश आपल्या समाजाला मान सन्मान, आत्मसन्मान देणे आणि आत्मसन्मानासह सुरक्षेची भावना, आत्मसन्मानासह न्याय, समता, स्वातंत्र्य यासाठी नीट आत्मभानाची जागृती करणे हा असतो। सामाजिक चळवळीचा उद्देश आर्थिक उन्नती करणे, परंतु आर्थिक उन्नती करत असताना राजकीय क्षेत्रात नीट आर्थिक नियोजन करून घेणे, त्याच्यासाठी मग कोटा असो, त्याच्यासाठी आर्थिक नियोजनामधला भांडवल असो, हे सगळं आपल्या समाजाला मिळवून देणे हा एक असतो। सामाजिक चळवळीचा उद्देश आपल्या समाजाला प्रशासकीयदृष्ट्या जागृत करून शासन प्रशासनामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व वाढेल यासाठी जागृती निर्माण करणे आणि स्पर्धात्मक परीक्षाकडे आपल्या समाजाचं, शिक्षणाकडे आपल्या समाजाचं कल करणे हा असतो। सामाजिक चळवळीचा उद्देश आपल्या समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक मान सन्मानाची स्थापना करणे हा असतो। सामाजिक चळवळीचा उद्देश आपल्या समाजाला राजनैतिक व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळवून देणे हे असतं। आता या सगळ्या उद्देशांची जर प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी समाजामध्ये एक मोठा दबाव गट निर्माण करावा लागतो आणि या दबाव गटाच्या प्रभावातच राजकीय क्षेत्राला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची जनसंघटनेची एक शक्ती असावी लागते। ही जनसंघटनेची शक्ती 2-3 माध्यमातून निर्माण करता येतं। नंबर 1, आपण जे काही करायला लागलो त्याची बातमी शेवटच्या माणसापर्यंत कसं जाईल आणि आपण जे करतो आहे ते संवैधानिकच नव्हे तर ते समाजाच्या किती हिताचं आहे हे पटवून देणारी यंत्रणा उभी करावी लागते। नंबर 2, आपण जे करतो आहोत, जे काही कराल त्याचा संघर्ष हा राजकारणामध्ये असलेल्या लोकांशी असतोच असतो। हा संघर्ष टाळता येत नाही, म्हणून तुम्ही जे काही कराल त्याचा संघर्ष किंवा त्याला रोखण्यासाठी मुसलमानाव्यतिरिक्त लोक नंतर येतील। स्वतः मुसलमानातील ऐतखाऊ मंडळी, मुसलमानातील असे राजकीय नेते जे फक्त मुसलमानी शब्द, मुसलमानांचे चेहरे, मुसलमानांच्या टोप्या, मुसलमानांचं बाह्य दर्शन आणि मुसलमानांच्या धार्मिक गोष्टींचा वापर करून आणि मुस्लिमांचे आम्ही नेते म्हणून वावरतात, पण मुसलमानांच्या कोणत्याही भौतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजनैतिक प्रश्नांवरती कधीच सामाजिक आंदोलनच करीत नाही। तेच लोक आडवे येतात, कारण हे सगळे आंदोलन न करता त्यांना रेडीमेड सगळं मिळतं आहे ना। मग हे रेडीमेड त्यांच्याकडनं हिसकावल्या जाऊ नये आणि हे हिसकवण्याची शक्ती सामाजिक आंदोलनामध्ये असते, म्हणून असले सामाजिक आंदोलनं आपल्या मोहल्ल्यात, आपल्या गावात, आपल्या शहरात उभे होऊ नये, आपल्या जिल्ह्यात असलं संघटन बनू नये याच्यासाठी नीट आडकाठी असले लोक आणत असतात। म्हणून सामाजिक संघटना निर्माण करणाऱ्या लोकांना यांना टाळून चालत नाही, यांच्याशी होणाऱ्याची संघर्षाची नीट माहिती असावी लागते आणि त्याच्यासाठी नीट तयारीही करावी लागते। सर्वात शेवटी कोणत्याही सामाजिक प्रश्नांची उकल हे सामाजिक लोक करीत नाहीत, सामाजिक संघटना करीत नाहीत। राज्य शासन नावाची, केंद्र शासन नावाची सर्वात शक्तिशाली संस्था आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुमच्या सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली ही राजनीती आहे। तुमच्या सगळ्या समस्या राजकारणातूनच जन्माला आल्यात, म्हणून तुमच्या सगळ्या समस्याची किल्ली उकलसुद्धा राजकारणातच होईल। आणि बरोबर आहे, तुम्ही आरक्षण मागत राहिलात, तुमच्याबरोबर मराठ्यांना मिळालेलं होतं किंवा मराठ्यांबरोबर तुम्हाला मिळालेलं होतं 5%, तुम्ही नदारत मराठ्यांना 16% मिळालं, कारण मराठा समाज हा राजकारणामध्ये शक्तिशाली आहे, ते प्रशासनामध्येही शक्तिशाली आहे, अर्थकारणामध्येही शक्तिशाली आहे। म्हणून संपूर्ण यंत्रणा कामाला लावून मराठा बांधवांना 16% मिळालं, मुसलमान अजूनही 5%चा झुंझुना वाजवतो आहे। कारण नेटवर्किंग नाही, कलेक्टिव्हिटी नाही, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याकडे संघटनेची वाटचाल नाही, विभागीय बांधणी नाही,
संघटनेला आपल्या कार्यकर्त्यांची नीट बांधणी करून राजकीय क्षेत्राला प्रभावित करण्यासाठी निरंतर प्रोग्रामिंग द्यावं लागतं. हे कार्यक्रम निरंतर चालले पाहिजे. किमान आठवड्याला 15 दिवसाला एक कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याच गेलो पाहिजे. आणि हे करण्यासाठी ज्या संघटनेला असली बांधणी मुसलमानांची करायची आहे त्यांच्याजवळ इंटेलेक्च्युअल लोक असावे लागतात, त्यांच्याकडे चळवळीतनं आलेले साहित्यकार असावे लागतात, त्यांच्याजवळ सामाजिक आंदोलनात आयुष्य दिलेले आणि बहुजनवादी चळवळीमध्ये असलेले लोक असणे गरजेचं आहे. फक्त मुसलमान मोहल्ल्यात राहणारी मंडळी मुसलमानांची चळवळ अटकेपार नेऊ शकत नाही. महाराष्ट्रात जर मुसलमानांची चळवळ चालवायची असेल तर मुसलमानांच्या चळवळीमध्ये बहुजनवादी भाषा वापरणारे, बहुजनवादी टर्मिनॉलॉजी समजणारे, बहुजनवाद काय असतो याची नीट मांडणी करून मुस्लिम समाजाचं अस्तित्व जपत, त्यांचं सांस्कृतिक अधिष्ठान जपत, त्यांचं तात्विक अधिष्ठान जपत, सर्वसमावेशक भूमिका घेऊन मुसलमानांना यशाकडे नेणाऱ्या लोकांचा एक ग्रुप व्हावं लागतो.